विमानतळाचं उद्घाटन होताना तेव्हा इकडे सर्व बॅनर वगैरे लावलेलं सगळं म्हणजे जे दिसतं ना ऑड एरिया ती बंद केलेली. पोचलो आपण श्री महागणपती प्रवेशद्वार. सर्वजण निघालेत, गाड्या आज पब्लिक खूप असणार आहे. म्हणजे पोचलो आपण मंदिर परिसरामध्ये आणि गर्दी बघा किती. फायनली आपलं पूर्ण दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त असं. आता बघूया शॉपिंग करायचा थोडा. इकडे मस्त भाज्या वगैरे विकायला आहेत, पालक वगैरे. ते तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलं होता, आताच उपवास सोडायला लागेल. तुम्हाला दाखवतो, चला या. हे बघा मस्त माझे फेवरेट मोदक सुद्धा बनवले. मी नव्हतो घरात ॲक्च्युली, बाहेरच होतो. गणपती बाप्पा मोरया. आज तर आपण गेलेलो चिरनेरला, मस्त असं दर्शन झालं चिरनेरला पण आणि इथं पण. हॅलो काही जण चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज खूप लोकांचा मूड ऑफ झाला असेल कारण की संडेला आलं. एक व्हिडिओ बघले असेल तुम्ही, ती बाला म्हणून आहे त्याची व्हिडिओ. तर गाईज ती व्हिडिओ एकदम म्हणजे भारी बनवलं आहे आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. तर चला आता चालू आहे आपण गणपतीच्या दर्शनाला. कुठे जायचं आहे? पहिला जाऊ आमच्या ब्लॉगरच्या घरी, तिकडून निघायचं आपल्याला जायला गणपतीच्या दर्शनाला. कुठे जायचं आहे? चिरनेरला जायचं आहे की बाळेगावला, तिथूनच डिसाईड होईल. आम्ही चिरनेर ठरवलेला, पण मोस्टली कॅन्सल पण होऊ शकतं कारण की दोघंच जायचा प्लॅन आहे आमचा. घरची मंडळी येते का माहीत नाही, कारण जायचं सकाळी 8 वाजता. आता वाजलेत 12 दुपारचे, तेव्हा निघालो आहे आम्ही. गाडी तर फिरवले बाईने. अरे आहेत सर्वजण आहेत, मला वाटलं दोघंच चालले आपण. हाय हाय हाय. शपथ ना, मी समजलो आम्ही दोघंच चाललो ना. सगळी तयार झाली. काय रिद्धी मग मला देशील ना तो? ए बच्चा जायचं का? हा असतं खुश. चला बाईनी मस्त गाडी काढलेली आहे, आपण निघूया. तिकडे फोन लागले, नंबर लागले तिकडे आपल्या दर्शनासाठी नंबर पण आम्ही लावलेला आहे. तर चला जाऊ पटापट कारण की झाले उशीर. माझा एक फोटो म्हणजे गुगल ड्राईव्हला अपलोड करायचे होते, त्यांना द्यायचं होता म्हणून, त्याच्यामुळे दुसरा काहीच ना. त्याची नंदनचं काहीच पोचलो. आता आपण बेलापूर येते, मस्तपैकी महानगरपालिकेच्या ऑफिसच्या येते. समोर तुम्हाला दाखवतो आणि आपल्या देशाचा झेंडा तिरंगा कसा फडकतोय आता तुम्हाला दाखवतो. आणि गाडी जरा पुढे जाऊ, किती शान मध्ये फडकतोय बघा. थोडा आवाज इग्नोर करा मागचा. मुंबई महानगरपालिका सारखी आपली महानगरपालिका कधी होईल सांगायला पाहिजे. म्हणजे अशी चांगली म्हणजे. आता तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो, पण आपल्या एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे. का माहिती आहे? कारण आपले भूमिपुत्र होते आणि त्यांनी आपल्या नवी मुंबईसाठी खूप साठी केले. मी समजा जरी नवी मुंबईचं नसलो तरी माझे नातेवाईक नवी मुंबईमध्येच आहेत सर्व. त्यांच्या सोयीसुविधा आपली माझी पण सोयीसुविधा असेल त्याच्यात समजा जावा. मी कधी जाईल एअरपोर्टनी त्याच्यासाठी. आता थोड्याच वेळात चालू होईल. काहीच बघू शकतो समोरच एअरपोर्ट आहे. आता ब्रिजच्या मला दिसत ना, रस्ते एवढं टकाटक केल्या आहेत, थोडंफार खड्डे काय दिसतं बघा समोरच. ब्रिज वगैरे मस्त केल्यान, पण आता जेव्हा प्रॉपर चालू होत ना तोपर्यंत काही सांगू शकत ना. विमानतळाचं उद्घाटन होताना तेव्हा इकडे सर्व बॅनर वगैरे लावलेलं सगळं म्हणजे जे दिसतं ना ऑड एरिया ती बंद केलेली. ती फक्त एक शो शायनिंग होती असं मला वाटतं. स्टंट होती, स्टंट पब्लिकला दाखवण्यासाठी. बघा कंटेनर त्याचे म्हणजे लॉक तोडून बाहेर निघाले. काही होऊ शकतं, जर एक साईडला बॅलन्स गेला तर गेला, संपला विषय. इथं जो गोल दिसतो ना गोलवाला, त्याच्यामध्ये ते लॉक असतं. एक तर तो हाईटपेक्षा जास्त बाहेर
आता त्याही कसा कंट्रोल केले ते ना माहिती, पण शेवटी कसा त्या बाजूला डायरेक्ट बाहेर निघाले. पोचलोय आपण आता मोठे भोमगाव. आपल्याला जायचं चिरनेरला, पण इथं त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी आलंय. आणि इकडे जसं आपण पिरकोनच्या बाबाची इथे आमचे जसे बनवले ना पूर्ण शेती, तसंच आहे. केचपत्ते वगैरे सर्वच झाडं लावले ते बघ. याचं सगळं काय जे शिरवले वगैरे जे काय असतील ते. चला जाऊ आपण घरामध्ये. चला तर काहीच फायनली आता मोठ्या बोममधून आपण निघलोय जायला मंदिरामध्ये. तर आता पब्लिक बघू शकता. हे बघ आमचा गौरव भाई बघा. एक गौरव कसा आहेस? हाय हसला. अजून एवढी पब्लिक येते. अजून जी नातेवाईक होती ती पण सगळी जण आलेले आहेत. हाय दीदी कशी आहेस? अरे हाय कर. हाय. रिद्धी आमची अशीच आहे. पोचलो आपण श्री महागणपती प्रवेशद्वार. सर्वजण निघाले. गाड्या आज पब्लिक खूप असणार आहे, म्हणजे आहेच. लावायला जागा नाही. आम्ही तिकडे गेलेलो स्मशानभूमीच्या इथे, पण फिरून आलो. नशीब इथे एक गाडी निघाली आणि पार्किंगला जागा भेटली. चला आता डायरेक्ट मंदिरामध्ये भेटू. पोचलो आपण मंदिर परिसरामध्ये आणि गर्दी बघा किती. आज गर्दी बघू शकता किती. आज रविवार असल्यामुळे एवढं कसं वाटतं तुला? भारी भारी. आता नंबरला लागला. लाईनीला उभं राहूनच दर्शन घ्यायचं गाव, पण डायरेक्ट कधी दर्शन घ्यायचं नसतं. पोचलोय आपण आता मंदिरामध्ये. बघू शकतो गर्दी अफाट आहे एकदम. दर्शन झाले का? आम्ही घेऊन दर्शन घ्यायचा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आपलं दर्शन झालेलं आहे फायनली. असतं बघ. चला आता निघू बाहेर. मस्त दर्शन झालं. फायनली आपलं पूर्ण दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त असा. आता बघूया शॉपिंग करायचं थोडा. इकडं मस्त भाज्या वगैरे विकायला आहेत. पालक वगैरे ते तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलं होतं. आता बघू काय काय आपल्याला आवडतं ते तुम्हाला नंतर नक्कीच दाखवेन. ते काय जास्त शूट करायचा प्रयत्न नाही केला, थोडासा शूट केलेला आहे. आमची मंडळी सगळीकडे पुढे उभे. बजरंगबली की जय. आता पापड शेवळे वगैरे सगळं आहे. लाडू आहेत. इकडे भाज्यांचं मुळा कारंद वगैरे आहेत. हां मुला हां. अरे व्हॉट्सअप कॉल नाही केलं. हां बारीक म्हणजे मुलं बारीक आहे एकदम. थांब एक मिनटं. काहीच बघू शकता मंदिरातून पहिलाच पळाली दर्शन घेऊन. दर्शन पण घेतलं माहित ना मला. आणि इथं आपलं साबुदाण्याचं वडं खायला आले. रिद्धी बघ तिकडे गेली खेळायला. बघा टी शर्ट वाली. अजूनही पब्लिक वाढत चाललेली आहे समोरच. आणि इकडे यांचे खायला उपास सोडतात. आताच उपास सोडायला लागला. बाई आपल्या गेल्या होता पाणी आणायला यांच्यासाठी. फायनली आता कापऱ्या पण घेतल्या. बघ कापऱ्या घेतल्या बाईने. आपण इकडून घेतली मस्त आलूवड्यांची पाने. आपल्याला भेटली नाही मार्केटमध्ये, सर्व संपलं. ताई आताच कुठून तरी आल्या बाहेरून आणि भेटल्या. छोट्या पानांनाच म्हणजे आलूवड्या चांगल्या होत्या. थोडं तर काहीच फायनली पोचलो आता घराच्या इथे. आता जाऊ घरी फ्रेश वगैरे होतो. आता आलो आहे. फ्रेश पण नाही झालं, कसं झालं आहे गॅरेजवर गेलेलं. गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला. आता आलो आहे. मम्मीने मस्त अशी गणपती बाप्पांची मांडण केली, ती तुम्हाला दाखवतो. चला या. हे बघा मस्त माझे फेवरेट मोदकसुद्धा बनवले. मी नव्हतो घरात ॲक्च्युली, बाहेरच होतो. गणपती बाप्पा मोरया. आज तर आपण गेलेलो चिरनेरला.
मस्त असं दर्शन झालं चिरनेरला पण आणि इथं पण. यातले 10 तरी मीच खाणार. फक्त माझ्या हिशाला आलं पाहिजे, नाही तर बोंबलेल माझ्या नावाने. डेंजर असं होतं तसे. मला एकदम खूप आवडतं ते. उकडीचे मोदकपेक्षा तळलेलं मोदक. कोणाच्या घरी बनत असतील तर मला नक्की आवर्जून बोलवा, मी नक्की खायला येईन. त्याच्यात ड्रायफ्रूट वगैरे काहीच न टाकलं तरी चालेल, फक्त नॉर्मलवाले मोदक द्या, तळलेलं मोदक. तर काहीच मस्तपैकी जेवण म्हणजे उपास सोडून झाले आज. म्हणजे 1 नंबर उपास झाला. सकाळपासून काही खायला नाही, फक्त वडे खालते तेवढेच. नाही बघ आमचा भाई. चलो नीचे आहे का तर मजा बघा आम्हाला की पाहायला. तर चला आपण याला खाली नेऊ, थोडा वेळ चालवू आणि मग माझीही चालू होईल थोडी. चल चल ये. तर काहीच जस्ट चालून वगैरे झालं आहे. मस्त बॉक्सर आमचं वरती गेलं आहे. आता मी पण चालू. उद्या परत ऑर्डर आहे. झोप पण कंप्लीट झाली पाहिजे. आणि आमच्या घरात पण एक कार्यक्रम आहे, त्याचं शूट वगैरे काहीच करायचं नाही, असंच नॉर्मलच आहे. तर चला जाऊ. आजचा संकष्टी चतुर्थीचा ब्लॉग जर नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.